खरं तर काल रात्री झोपताना माझ्या लक्षात होतं की साबुदाणा भिजत घालायचा आहे, उद्या आषाढी एकादशी आहे. पण कंटाळा केला. म्हटलं जाऊ दे, सकाळी कोमट पाण्यामध्ये भिजवू आणि म्हणूनच हा आता असा भिजवला. किती लिटर आहे? 5 लिटर. आज 5 कसं काय दिलं त्याने? नेहमी 4च देतो ना. ते जुनं मला काढा ना वरती. ते उगाच मिक्स नको व्हायला त्यामध्ये. हे पुस्तक प्रितीशने मला हलवू नको म्हणून सांगितले. टेबलवर मला छोटी 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 कामं करायची असतात. अरे हे सगळं रिकामं पडले. हे माझे H&M चे गॉगल आहेत. खूप छान आहेत. क्वालिटी आहे. H&M वेबसाईटवरून ऑर्डर केले. हा एक प्रोवोकचा आहे जुना, आहोना रेबॅन घेण्यापूर्वीचा. हा पण H&Mचा आहे. आणि अजून गाडीत माझे किती गॉगल राहिले हो? आय थिंक 3 आहेत गाडीत अजून. तो ब्लॅक वाला, तो गोल्डन फ्रेम वाला, बटाटा पापड. थोडी किचनमधली कामं तर थोडी घरातील आवरावर. काल खंडाळ्यावरून परत आल्यानंतर तुम्ही पाहिलंत की स्वयंपाक वगैरे केला मी प्रॉपर, पण बॅगा अनपॅक करणं, कपडे धुणं हे सगळं काही बाकीच होतं. मस्त ना? हे पहा, असा काहीसा आमचा सकाळचा फराळ होता. सकाळचा म्हणजे दुपारचा. पण यानंतर अगदीच माझा मूड डाऊन झाला. मला नाहीच करावं असं वाटलं व्लॉगिंग. मग नाही केलं. आणि आषाढी केली होती बरं का आम्ही सगळ्यांनी. हाय हॅलो नमस्कार, मी शुभंगी एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज आहे रविवार. काल आषाढी एकादशी झाली, पण मी आषाढीचा व्लॉग नाही केला कारण आम्ही खरंच खूप कंटाळलो होतो आणि मला बिलकुल व्लॉगिंग करायचं नव्हतं. सतत कॅमेरा आणि सतत ते विचार असतात ना व्लॉगिंगमध्ये. तर आम्ही काल आराम केला आणि साडी वगैरे मी अजिबात काल काही नेसलेलीही नव्हते. व्लॉग केला असता तर मात्र मी नक्कीच साडी नेसली असते, कारण मग मला तुम्हाला दाखवायची असते ना नेसलेली साडी. आणि तुमच्याकडून मला असं छान छान म्हणून घ्यायचं असतं ना, काय हो की नाही? नाही, काल खरंच कंटाळलो होतो आम्ही आठवड्याभराच्या धावपळीमुळे, म्हणून मला काल आराम करायचा होता. आणि आज फायनली ब्लॉगिंगला पुन्हा सुरुवात करते. तर उपवास केला होता आम्ही. उपवास सोडण्यासाठी पोहे बनवतोय आणि उपवासासाठी काल रताळं शिजवली होती, पापड तळले होते वेगळे वेगळे, साबुदाणा खिचडी केली होती, साबुदाणा वडा केला होता, वरीचा भात केला होता आणि शेंगदाण्याची आमटी केली होती. तर एवढं सगळं काय काय केलेलं होतं. चला आता मी फक्त कांदा मिरची मी चिरून देणार आहे आणि आहो पोह्यांना फोडणी घालणार आहेत आणि चहा करणार आहेत. कारण आहोंचे हातचे पोहे खरंच हल्ली माझ्यापेक्षा छान बनायला लागले आहेत. आम्ही ना काल एक वेब सिरीज बघायला सुरुवात केली आहे, प्रिया बापट आणि उमेश कामतची. अर्थातच ती जुनी आहे. आय थिंक मार्चमध्ये आलेली आहे. आम्ही आत्ता पाहतोय. हे काय नवीन असं समथिंग काहीतरी आहे नाव त्याचं. तुम्ही चेक करू शकता. आय थिंक ॲमेझॉन प्राईमला आहे. तर एवढा सारा म्हणजे आठवड्याभराचा सगळं काही लसूण सोलत मी वेब सिरीजचे माझे राहिलेले एपिसोड बघतीये. तसे बरेच राहिलेत, लगेच होणार नाहीत बघून, पण ठीक आहे. नाही ग बाई, तू चांगले ठेवलेस माझी भांडी. कधीतरी ती चुकून साबण राहणार तो भाग वेगळा, पण जे घासायची भांडी आहेत ना, तवा कढई, ते तू चांगले ठेवलेस. मी एवढं घासत नव्हते, मला जोर लागत नाही जास्त. ही अशी काहीशी तयारी केली आहे मी स्वयंपाकाची. 3 कांदे चिरायचे, एकदम बारीक चिरायचे. हे 3 टोमॅटो आहेत. हे पनीर आहे घरचं आणि काजू हे मी दोन्ही गरम पाण्यात सध्या भिजत ठेवले, कारण तुम्हाला माहिती आहे आम्ही फ्रीजरला ठेवतो पनीर. आणि इथे मी कणिक म्हणून बराच वेळ झाला ठेवून दिली आहे. तर तुम्ही जवळून दाखवते तुम्हाला, बघा ग्रीन वगैरे पडतीये का? नाही, बिलकुलच नाही. आज काय कालपासूनच मला असं झालंय, अजिबात स्वयंपाक करायची इच्छाच होत नाहीये. तरी पण मी करतीये. काय करणार ना, ऑप्शन नसतो आपल्याकडे. मग हे असं काहीसं थोडंसं वेगळं करायला घेतलं ना की मग त्यामध्ये मन रमून जातं, मजा येते. मग म्हणून हे असं आम्ही घाट घातलंय.
अदरवाईज मला काहीही करायची इच्छा नव्हती, काहीही. फक्त टाइमपास करावा असं वाटतोय. होतं असं कधी कधी. आणि ना तुम्हाला एक सांगायचं होतं की माझा पिरियड्सचा इश्यू जो सुरू आहे, म्हणजे नाही का, मी मागे 3-4 महिन्यापूर्वी खूप काही टेस्ट केल्या होत्या. सलग 3 महिने मी पॅप्समेअर करत होते इन्फेक्शनमुळं. नंतर मी बायोप्सी पण केली आणि या सगळ्यांचे रिपोर्ट स्वामींच्या कृपेने आणि बाप्पाच्या कृपेने नॉर्मल आले. त्यानंतर 3 महिने अगदी पिरियड व्यवस्थित येत होते माझे, म्हणूनच मी डान्स वगैरे अगदी जोमानं करत होते. पण या महिन्यामध्ये म्हणजे जुलैच्या स्टार्टिंगला माझी डेट होती ना, तर आलेच नाहीत व्यवस्थित. म्हणजे ते आले का राहिले तेच कळालं नाही. 15 दिवस ते 3 आठवडे माझं ना स्पॉटिंग होत होतं, पण मी नाही गेले दवाखान्यात. म्हटलं आत्ताच तर आपण 3 महिन्यापूर्वी सगळ्या काही टेस्ट केलेत आणि सगळं काही नॉर्मल आहे. इंटरनल सोनोग्राफी सुद्धा केली आहे मी, युटिरसचा लेअर चेक करण्यासाठी, किंवा आतून काही पॉलिप आहे का, काही फायब्रॉइडच्या गाठी आहेत का, दुसऱ्या काही सिस्ट आहे का, तर काहीच नाही आहे, सगळं काही नॉर्मल आहे. म्हणून मी बिनधास्तपणे यावेळेला घरीच बसली आहे, गेलेच नाही. तर आता मला ऑगस्टमध्ये कसे माझे पिरियड्स येत आहेत ना ते पाहायचे. तर नाही का, काही जणी मला विचारत होत्या की कसं आहे तुझं वगैरे, की सॉल्व्ह झालं का सगळं. तर सॉल्व्ह झालंच म्हणायचं याला, कारण आपण पॉझिटिव्हच राहायचं, सॉल्व्ह झालंय असंच म्हणायचं. चला, कांद्यात पाणी यायला लागलं डोळ्यात. हा कांदा धुवून घेते काळा आणि तुम्हाला दाखवते आजची रेसिपीसुद्धा. खूप अगदी इन्स्टंटवाली मी बनवणार आहे, अगदी, पण तेवढीच टेस्टी बनते बरं का. आणि लच्छा पराठा पण आपण ट्राय करू, साधावाला, गव्हाच्या कणकेवाला, मैद्याचा नाही. आणि ही कणिक मी फक्त आत्तासाठी नाही मळलेली, मी ना उद्या सकाळसाठी पण मळली आहे. मी एअरटाईट जे नेस्टेसियाचा काचेचा डब्बा आहे माझ्याकडे, तर त्यामध्ये ठेवून देणार आहे. आणि मला लवकरच नेस्टेसिया अजून प्रमोशन्समध्ये वस्तू देणार आहे. मी वाटच बघत होते की ते का नाही आले पुन्हा माझ्याकडे. मी तिला नाही विचारलं, पण ती होऊन आली आता माझ्याकडे की देणार आहे ती मला पाठवून. मला क्युरियोसिटी की काय काय देणार आहे, कारण नेस्टेसिया किंवा हा जो ब्रँड आहे आर्टेरियम, एकदम लक्झरियस ब्रँड आहेत हे, त्यामुळे मला आवडतात यांच्या वस्तू. आणि का नाही आवडणार ना, एखाद्या कॉन्टेंट क्रिएटरला ह्या अशा वस्तू जेव्हा मिळतात ना, ती काही आनंद असतो ना, ती खुशी असते ना, अवर्णनीय असते. गंमत आहे ना. आणि हा तर ब्रँड आहेच भारी. यांचीही एक वस्तू मला ह्या महिन्यात पुन्हा येणार आहे. काय ती बघूया. चला, आज आपण यूज करणार आहे अगारोचा ब्लेंडर, जो अगदी सुपर काम करतो. ही रेसिपी अगदीच पटकन बनणारी आहे हं. आणि बघा, असा हा खूप सारा लसूण जेव्हा सोलून रेडी असतो ना, स्वयंपाक करायलाही मजा येते. काजू मी जरा जास्तच घेतलेत असं वाटतंय मला, पण ठीक आहे. टोमॅटो, कोथिंबीरच्या काड्या, काजू, लाल तिखट, धणे जिरे पावडर. आता धणे आणि जिरे एकत्रच करून मी पावडर बनवलेली आहे. खूप सारं लसूण, अद्रक आणि थोडंसं पाणी. आता तुम्हाला वाटत असेल ना की अगारोच्या ब्लेंडरला हे जास्त होतंय की काय, नाही हां, अगदी प्रॉपर एकदम फाईन असं हे बारीक होतं आहे. हे बघा. तर चला आता फोडणी घालूया. सगळे एकत्रच बारीक केलेलं आहे. कांदे मात्र सेपरेट आपण चिरून घेतलेले होते. हा खडा मसाला असा मी बटर आणि तेल दोन्ही घेतले, त्यामध्ये ॲड करते. कांदा लालसर होईस्तोपर्यंत भाजून घेतला. पुन्हा मी त्यामध्ये खूप सारा लसूण चॉप करून घातलेला आहे आणि कोथिंबीर थोडीशी फोडणीमध्ये मी घालते आणि थोडीशी वरूनसुद्धा घालते. जी आपण पेस्ट करून ठेवली होती तीसुद्धा त्यामध्ये टाकून छान आता तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे. पण त्या अगोदर त्यामध्ये पुन्हा घरचा कांदा लसूण मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद आणि मीठ आणि थोडीशी साखरसुद्धा मी टाकलेली आहे यामध्ये. मस्त होतं हे बटर पनीर, अगदी ढाबा स्टाईल. म्हणजे खरंच खूपच यम्मी झालं होतं. आणि अर्थातच वायाफेलवाल्यांचीच ही रेसिपी आहे.
पनीरचे क्यूब हे मी बटरमध्ये थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकून छान टॉस करून भाजून घेतलेत हां. आणि मग आता हे यामध्ये ॲड करायचे आहेत. आता मी ती क्लिप घेतली होती पण कुठे गायब झाली. आत्ता मला एडिटिंग करताना आठवलं की यार आपण त्या क्लिप घेतल्या होत्या. आय थिंक आहोंच्या फोनमध्ये राहून गेलेल्या आहेत. पण ठीक आहे, आता तुम्ही समजून घ्या. आणि मला माहिती आहे की माझ्या व्ह्यूवर सगळ्या सुगरणच आहेत, समजून घेतीलच. हे बघा, आहो ना बोलवलं स्पेशली. मी त्यांना काय म्हटलं, फ्रीजमधली जी ताजी ताजी मलाई आहे ती जस्ट मला थोडंसं फिरवून द्या. इतकं फिरवलंय की हे बघा, लोण्याचा गोळा आलाय. आता ही मलाई कशी टाकायची मी यामध्ये? जाऊ द्या, आपण एक काम करू, मलाईच्या ऐवजी हे लोणीच टाकू. पण आता खूप बटर झालं ना. मी ते तसले 4 बटरचे पाऊच टाकलेत. आणि त्यात आता हे घरचं ताजं बटर. हे नाही टाकू शकत ना? नाही, पाणी आहे ते नका टाकू. नका टाकू? एवढा आदरयुक्त आदरयुक्त नका टाकू. ठीक आहे, नका टाकू. कसुरी मेथी ऍड करायची आणि ताजी कोथिंबीर. बस झाली आपली रेसिपी, कसुरी मेथी. बघा बनले की नाही छान. आता खूप सारी कोथिंबीर घालून गार्निश करूया. आणि चला आता लच्छा पराठा करायला घेते आहे. आता गव्हाच्या कणकेचा लच्छा पराठा कसा बनणार आहे नाही माहिती. मला असं वाटते की मी अर्धा तरी मैदा यामध्ये मिक्स करायला हवा होता, पण मैदा जास्त खायचा नाही या नावाने मी फक्त गव्हाचाच करते. मला माहिती हा बहुतेक चपातीसारखाच बनणार आहे. प्रीतीची रिॲक्शन बघूया, तो व्यवस्थित सांगतो की खरंच कसा बनला आहे हा पराठा वगैरे. तर हे बघा, हे अशा पद्धतीनं मी एक व्हिडिओ पाहिला होता. हा कोणाचा तरी वेगळाच व्हिडिओ होता, हा शॉर्ट व्हिडिओ होता. आणि त्यांनी हे असं रोल करून 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 ना पुन्हा असं छान छान हातांनीच प्रेस करत करत त्याचा खूप सुंदर असा रोल बनवला होता. मी इथं ट्राय केलं पण ते मला नाही जमलेलं. हे बघा, हे फसलेलं आहे. हे असं नव्हतं ते त्यांनी खूप असं एकदम छान एक्सपर्ट पद्धतीनं एकदम भारी केलं होतं ते, जे मला जमलेलं नाही आहे. म्हणून मी पुन्हा हा आता दुसरा लच्छा पराठा जेव्हा करत होते ना, तेव्हा मग मी माझ्या साध्या सिम्पल मेथडनीच हे असे लेअर करून रोल केला होता. हां, चपातीपेक्षा थोडं वेगळं लागत होतं हे, पण नाही, जेव्हा आपण मैदा मिक्स करू ना यामध्ये किंवा प्रॉपर मैद्याचा लच्छा पराठा करू तेव्हाच तो वेगळा लागणार आहे. हा चपातीसारखाच बनला होता. स्वयंपाक बनवायचा मूड नाही करत स्वयंपाक करत होते ना, त्यामुळं जेवायलासुद्धा खूप लेट झालं होतं. लिटरली 2:30 वाजत आले होते. त्यामुळं आहो आलेत मदतीला आता कांदा लिंबू चिरतो म्हणून. आणि हो, त्यांना म्हटलं होतं या, नाही तर हे जे काही करते ना ते अर्धवटच बंद करून ठेवते. मला खरंच आज काम करायची इच्छा होत नव्हती. वाव, हे पाहिल्यानंतर मात्र खूप बरं वाटलं. असं वाटलं की चला कंटाळा न करता आपण ही रेसिपी बनवली, बरं झालं. खूप टेस्टी झालं होतं हे बटर पनीर, खूपच. लच्छा पराठा इकडे झाले काय? मग ठसका कसा झाला? कसं झालं सांग मला. लिंबू नाही घेतला? खरंच टेस्टी झालं. मस्त आहे. उगाच कॅमेरा ऑन म्हणून नाही, काही कमी असेल तरी सांगू शकता बिनधास्त. मला कळतच नाही. तुला तर परफेक्ट कळतं प्रीतीश चव. चव कळते पण असं मीठ बीठ त्याला चव होतात ना. हा, मस्त आहे. मीठ कमी असू शकतं थोडं. आहे का? व्यवस्थित आहे. हॉटेल सारखं झालं का प्रीतीश? रेस्टॉरंट सारखं. होय. लच्छा पराठा मैद्याचा नाही केला मी, गव्हाचा केलाय. त्यामुळे तुला तो चपाती सारखा वाटतोय. चपातीच वाटायला थोडीशी अशी गुबगुबीत आहे ना, वेगळी आहे ना थोडी. गुबगुबीत चपाती वाटायला लागली. भाजीवर फोकस कर. भाजी तर आहेच चांगली. काय आहे? आम्ही ना ही वेब सिरीज बघतोय आज. हे काय नवीन? आणि हे काय नवीन? काय आलंय देव जाणे. खरंच मला माहित नाही कोणत्या ब्रँडने काय पाठवलंय. सिरियसली. युनिव्हर्सल ऑपरेशन
अगारोचे प्रोडक्ट आहेत. मला ना बॉक्स बघून पहिल्यांदा असं वाटलं होतं की खूप सारे प्रोडक्ट आहेत, म्हणजे एकापेक्षा जास्ती. कारण आय थिंक ते मला 2 किंवा 3 पाठवणार आहेत असं आमचं मेलवरती बोलणं झालेलं होतं. पण नाही, हा एकच प्रॉडक्ट रिसीव झाला आहे आणि मलाही क्युरियोसिटी आहे की हा कसा यूज करायचा आहे, यामध्ये काय काय आपण बनवू शकतो. प्रोडक्ट तर एक नंबरच असतात अगारोचे, काही वादच नाही आहे. कारण मी स्वतः वापरते आणि तुम्ही पाहताय व्लॉगमध्ये. उगाचच यांचं कौतुक करते असं नाही आहे की हां चला ते मला प्रमोशनमध्ये देत आहेत म्हणून मी कौतुक करते. नाही, मी वापरते प्रॉपर आणि मग सांगते तुम्हाला. तर आता हा पण आय थिंक हा कुकरच आहे, इलेक्ट्रिक मल्टी कुकरच दिसतोय. चला, आहोंचे हे 5 ड्रेस इस्त्री करून घ्यायचे आहेत मला. 4च आहेत, एक कमी आहे. हो ना, मी देतो सगळं. त्या अगोदर मला असं वाटतं की माझं वेट खूप वाढलंय. नक्कीच वाढलं असणार आहे. या विंडो मध्ये मी उभी राहू शकते है ना? अरे मी आरामात उभी राहू शकते, मी एवढी बुटकी आहे. बाय द वे माझी हाईट 5'2" आहे. 57. ऐक, 1.5 किलो वाढलं. असं कसं? असू दे काय असू दे. वेट वाढवणं इझी आहे, हे कमी करणं फार अवघड आहे. आणि हे ना सगळं माझ्या खाण्यामुळे झालेलं आहे. मी खूप खाल्लंय या 8 दिवसांमध्ये. आणि मैत्रिणींनो, आपलं वेट हे खाण्यावरतीच असतं बरं का, डिपेंड आपल्या डाएट वरतीच असतं. त्यामुळे आता उद्यापासून कामाला लागायचं. एक्सरसाइज, डान्स आणि तोंडावर कंट्रोल थोडा. खूप खाल्लं मी. हे असं एकाच वेळेला सारे ड्रेस इस्त्री करून ठेवले ना की आठवड्याभराचं टेन्शन नाही. पण एक ड्रेस बाकीच आहे अजून, म्हणजे मला एखाद्या दिवशी करून द्यावाच लागेल पुन्हा. चालले आहोंच्या आवडीची भाजी. मग काय काम, मौन व्रत घेतले दिवसाच्या शेवटी. भिजत घाला, मौन व्रत आहे, हाताचं काम चालू ठेवा. बरं ठीक आहे, जाऊ मी घालते. ह्या गावात खोला हे. तोपर्यंत बदाम घ्या. बदाम घ्या हो, बदाम घ्या, उशीर झालाय. पाच. तर असा होता आजचा दिवस आमचा. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. उद्या भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय, लव्ह यू ऑल.